मी आहे. अरे मी म्हणजे कोण? बाबा शटिंगला नका करू तुम्ही प्लीज. घरातून भारी आहे बघू. अरे मी म्हणजे बंडू. बंडू तुझा भाऊ. भाऊ? हे आता मात्र हद्द झाली. अरे मला कोणी भाऊ नाही आहे. मलाही तसंच वाटत होतं, पण नंतर मला रहस्य कळलं. घरी जाऊन आईला विचार, तिच्या म्हणण्यावर तरी विश्वास ठेवशील. अरे तू आहेस कुठे आहे? अरे हा काय, मी समोर तर उभा आहे. समोर? छे, मला समोर काही दिसत नाहीये. कसं काय दिसणार? मी भूत आहे, भूत. भूत? राम 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 राम. शरप, माझा भूता काही विश्वास नाहीये. माझाही नव्हता, पण आता स्वतःच भूत झाल्यावर ठेवावाच लागला. हे आता बंडला फेकणं बंद करा रे, मला वेळ नाहीये. गुड नाईट. थांब. हे काय आहे? असं नको करूस, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. अरे पण असंच बोलणार का तू? अरे मनात आणलं तर मी तुला दिसू सुद्धा शकतो. हा? बघायची गंमत. ते अल्ट्राव्हायलेट की कसल्याच्या लाईट मध्ये शरीराचा काही भाग दिसण्याचा होतो. मला वाटतं तुझ्याकडे ती बॅटरी असणार. अरे कित्येक जादूगार असला प्रयोग करतात. नंदू, माझ्यावर विश्वास ठेव. मी बंडू, तुझा मोठा भाऊ. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की मी मेल्यावर तुझी माझी भेट होते. तुला आता फक्त काय हवंय ते मला सांग. जी काय लुटमार करायची ती करणी, मला जाऊ दे. माझ्याकडे फक्त हात कप आणि खिशात 7 रुपये 40 पैसे आहेत बस. हा कप तुला कशासाठी मिळाला रे? नाचण्यासाठी आणि गाण्यासाठी. बाप जन्मात कधी नरड्यातून सूर निघाला होता का? चुकून कधी पार्श्वभाग हल्ला होता का तुझा? नाही ना, म्हणून तर माझं आश्चर्यच पुष्कळत पडलंय. अरे वेड्या, मला राहावे ना. मी तुझ्यात शिरलो, नाचलो आणि गायलो सुद्धा. अरे पण हे कसं शक्य आहे? कसं? हे असं. बंडू, ए बंडू, ए बंडू, ए अरे बापरे, चक्क फॉरेन बॉडी. ए बंडू बाहेर निघ, बंडू बाहेर निघ. येत नाही जा. ए बंडू, ए बंडू, 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 ए बाबा, ए तुझ्या सगळ्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे भारी पडेल रे. ए बंडू, ए बंडू नको रे. रचकरच नाचणं बरं दिसत आहे बंडू माझा. ऐक तू. हो मिस्टर, काय चाललाय काय? 4 वेळा ठिकाणी नाचताय काय? स्वतःची बोलताय काय? जास्त झाले का? तिसरा मजला रिकामी आहे. जास्त भूल करणार नाही. मी माझ्या भावाशी बोलतोय. त्याचं भूत झालंय. तू भूत झालाय? बुद्धाचा भाऊ? त्याला फार कामात नाही केली केस. कुठे भाऊ तुला? माझ्या काय बंडू, बंडू, ए बंडू बाहेर निघ. बंडू, बंडू बाहेर निघ. बंडू खंडू नाही आहे आहे माझ्यात आहे, माझ्यात आहे. त्याचं भूत झालंय. भूत 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 भूत. तुझ्या भूताची ऐशी की तैशी मला शेणा लावतोस? ए बंडू, ए बंडू, ए काय करतो रे? अरे नको, अरे नको, अरे नको. Baby, 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 a baby, a baby, 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 baby. Tum 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 tum. Ting ting tak tik tik tum. अरे काय करतो बंडू? बंडू बाहेर निघ. ए बंडू, बंडू. नको रे बंडू. ए बंडू, ए बंडू. Baby, 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 a baby, a baby, 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 baby. काय आता पटलं? काय झालं? काय विचारू नकोस. हे तुझ्या मानसशास्त्राच्या निबंधाला मिळालेलं बक्षीस वाटतं? नाही, नाचाला आणि गाण्याला. तुला? अगं हो, म्हणूनच फक्त काही विचारू नकोस. आज सगळं चमत्कारिक घडतंय. बरं ते सोड, मी तुला एक प्रश्न विचारतो. हा, काही आडीवडी न घेता, काहीही लपाछपी न करता मला उत्तर दे. मला एक भाऊ होता. ठीक आहे, तुला जर सांगायचं नसेल तर राहू दे. थांब नंदू. कधीतरी तुला मी हे सांगणारच होते. तुझं शिक्षण संपून तू स्वतःच्या पायावर उभा राहिलास की मी हे तुला सांगणार होते. पण तू हे आज कसं विचारलंस? तुला कोणी सांगितलं? आई, अजून बरंच काहीतरी घडलं असेल. मी नीट तपास करतो आणि मग तुला लगेच येऊन सांगतो. अरे वेडाचेस, माझ्या आयुष्यातलं ते पर्व कधीच संपलंय.
बंधूला कधीतरी डोळे भरून पाहावंसं वाटतं. जाऊ दे, चल जेवायला चल. नको, कॉलेजमध्ये मी भरपूर खाल्लंय, आता मी जाऊन झोपतो. ए, दरवाजा उघडू नको बिलकुल. आता पटलं? अरे बाबा, तू माझ्या का मागे लागलास असा? अरे मला भीती वाटते रे. द्यायचं काय कारण आहे? मी तुझा भाऊ आहे. आईने सांगितलं ना तुला आता. अरे हो रे, पण तू भूत आहेस आणि भूत म्हटलं की तू एक काम कर, तू मला सकाळी भेट. मला वाचायची फार भीती वाटते रे. ठीक आहे ठीक आहे, मी तुला सकाळी भेटतो. हा. तू आता शांतपणे झोप. हो. मी जातो झोपायला. तू कुठे झोपणार आहेस? झाडावर. ए तुझ्या सायकोलॉजीच्या ठीक आहे. नोट्स देशील मला? हो, देतो notes. हो अच्छा, बरं. नमस्कार. हाय टोनी. अबे धोनी के बच्चे, गाणं म्हणून पोरीला इम्प्रेस करतो काय? मला कुठे गाणं येतं? हे बघ, परत त्या पोरी बरोबर दिसलास ना तर थोबाड तोडून हातात देईन काय? नाही नाही टोनी, तूच का नाही सांगत की नीला की मला बोल नको. अबे चिकने, ज्यादा बकबक नहीं करने का क्या? हाँ? चल सड़क. 47, 48, येस सर. 49, Yes, sir. 50, येस 51, Yes, sir. 52, Yes, sir. 53, Yes, sir. 54, येस सर. 55, येस सर. Yes, sir. 57, Yes, sir. 57, पुन्हा अशी खोल काढली सर, यार लाफा मारीन. मी काय केलं? 58, Yes, sir. 59, 60. काय झालं? काय झालं तिकडे? सर हा हलकट माझ्या घाणेरड्या खोड्या करतो म्हणून मी याला मारलं. नाही सर, मी काय केलं नाही. केलं. टोनी, गेट आउट ऑफ माय क्लास. पण सर मी काही केलं नाही. आय से यू गेट आउट इमिजिएटली. नाउ स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट विथ व्हाट वी हॅड लेफ्ट डे बिफोर यस्टरडे. राइट, 41st company. I hope you have all brought your notes by now. नंदकुमार, येस सर. लक्ष कुठे आहे तुझं? बाबा हा आपला, हा सर आपला, तो सर आपला. Shut up. परवा तुला नोट्स करून आणायला सांगितल्या होत्या, आणल्यात? हो सर, घेऊन ये इकडे. आणतो सर. बघू. हो सर, बघा. व्हेरी तू गुड. का आला तिथे? काय नाही नाही सर, तुम्हाला नाही सर, आपलं उगीच आपलं. छान काढल्यास नोट्स. थँक्यू सर. मी पण नोट्स तुला वाचणार. ह्यातला काय करायचं काढवा? काय? नाही नाही सर, तुम्हाला नाही सर, माझा भाऊ. केस चिकटवलेत का रे हे डोक्यावर? तू आता गप पैसा, नाही तर तुला मी मारीन. आय सी. इथवर तुझी मदत गेली आहे. नाही सर, म्हणजे काय, माझा भाऊ आहे. Shut up. Let me concentrate. येस सर, आय एम व्हेरी सॉरी सर, दिस विल नॉट हॅपन अगेन सर. नंदू, हो यू. आय विल नॉट बेअर दिस नॉनसेन्स. मी प्रिन्सिपल साहेबांकडे तुझी कंप्लेंट करेन. नो 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 नंदकुमार, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. नाही सर, मला कळते की चूक झालेली आहे, पण तुम्हाला सांगतो कशामुळे झाली ती. आय नो तुझ्यावर अभ्यासाचा खूप ताण पडतो, तरी पण तू प्राध्यापक चंद्रात्र्यांची माफी मागायला हवीस. येस सर, मागेन मी माफी. दॅट्स गुड, दॅट्स गुड. हे बघ, तुझ्यासाठी मी एक पत्र ठेवलेलं आहे. वाच. काय आहे सर? अरे गुड न्यूज. वाच वाच, मोठ्याने वाच. प्राण सख्या बाळू, तुझ्या बायकोला पत्ता लागू नये म्हणून हे पत्र तुला कॉलेजच्या पत्त्यावर टाकलं. संध्याकाळी 6 वाजता सोळा मसोबाच्या देवळामागे भागल्याच्या झाडाजवळ तुझी वाट बघते. अरे हे तर कसं काय आलं? तुम्ही- मध्ये जाऊ दे. हे बघ, ह्यातला सगळा मजकूर विसरून जायचा. हे बघ, हा, मी तुला 15 दिवसासाठी कलकत्त्याला मानसशास्त्राच्या परिषदेसाठी पाठवण्याचं ठरवलेलं आहे. हा, हे वाचलं सगळं विसरून जायचं. उद्याच निघ, तिथे निवांतपणे प्रबंध लिही आणि इथे आल्यानंतर मला दे. हे वाचलेलं मात्र विसरून जायचं. मी तुझी सगळी रजा मंजूर करतो. अच्छा, ऑल द बेस्ट. हे वाचलेलं विसरलो. हा. काय काय करतोस तू? हे मात्र बरं झालं नाही. तुला 15 दिवसाची सुट्टी मिळाली, आता तुला माझ्यावर गावी येता येईल. अहो भाऊसाहेब, हा? 15 दिवस परिषदेत उपस्थित राहिल्याशिवाय मला प्रबंध लिहिता येणार आहे का? एवढंच आहे ना. एक मिनिट. हे घ्या. हे काय?
हेच तुमचं निबंध प्रबंध का संबंध काय ते बघू. अरे हे तर माझं अक्षर दिसतंय. मग अरे आग्या वेताला ओव्हर टाइम देऊन ऍडव्हान्स मध्ये लिहून घेतलंय. बरं झालं बाबा, आत्ताच्या आत्ता सरांना देऊन टाकतो. काढा पायताना हा आमच्या टाळक्यावर. म्हणजे हे दिले मी तुम्हाला ते 15 दिवसांनी सरांना देण्यासाठी. आता नाही काय. अच्छा 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 अच्छा. आता तरी माझ्यावर येशील गावाला. अरे पण मी गावाला कशासाठी यायचं ते तरी सांग मला. ते सगळं मी तुला प्रवासात समजावतो. आधी आईचा निरोप घे. चल. नंदू, बॅगेत बामची बाटली ठेवली आहे. एका कोपऱ्यात रुमाल आहेत. हो ही घे बॅगेची चाबी. दे. रात्री झोपताना रोज दूध पी. हो ग, किती काळजी घेशील माझी. आता काय मी लहान नाही राहिलो. अरे किती मोठा झालास तरी आईला आपलं मूल लहानच. आणि पुस्तक वाचत जागरण करत बसू नकोस. बर 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 बर. अच्छा येऊ मी आता. आई असं घडलं तर नमक हराम खाल्ल्या घरचे वासे मध्ये चालले नाही. तू काय काळजी करू नकोस बंडू. मी सूड घेईन. आपण बाबांच्या खुनाचा बदला मोजून घेऊ. त्यासाठीच तुला मी घेऊन चाललोय राजा. पण हे सगळं करण्यासाठी तुला आधी बदलावं लागेल. मी सांगतो तसं वागशील. आपला हा अभ्यासू अवतार बदलशील तर कुठेतरी निभाव लागेल. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुझा हा चष्मा. दिसायला लागेल. कॉन्टॅक्ट लेन्सेस लावून. कॉन्टॅक्ट लेन्सेस. काढायच्या वेळेला मला सांग का. मीच फक्त काढू शकतो. कसं? आता तुझे कपडे. कपडे नाही. कपडे काय. आणि तुला अप टू डेट कपडे घालावे लागणार बाबा. हा असं म्हण की. अरे पण ते आणायचे कसं. 1 मिनिट. अरे अरे वा, चांगले आहेत रे. अरे पण मला सांग, तू असल्या गोष्टी कशा निर्माण करू शकतोस. नियम आहे पदार्थ विज्ञान शास्त्रातला, म्हणजे फिजिक्स तुझ्या भाषेत. कुठलीही गोष्ट कधी नव्याने तयार होत नाही. एखाद्या ठिकाणी मातीचा ढिगारा झाला की दुसरीकडे कुठेतरी खड्डा झाला हे निश्चित समजावं. म्हणजे एक्झॅक्टली काय. इकडे बघ. अरे तू उठला ना तर हाडाची भुकटी कर. अरे प्रत्येक गोष्टीत जर तू असा घाबरायला लागलास तर घरातल्या अट्टल बदमाशांना कसं काय तोंड देणार तू. नाही बंडू, मी नाही घाबरणार. हरामखोर. ते आता काय करत असतील रे. मला मारून टाकलंय. आता आनंदाने नाचत गात असतील. मध्ये गुलाबाच्या कानामध्ये हळूच सांगीन मी आय लव्ह यू. गुप्प चुप रानामध्ये गुलाबाच्या कानामध्ये
काय कसं काय सांगतो ना. सारखा सारखा मारतो मला. गाढवानो, किती शोधायचं तुम्हाला? इथे येऊन गळे काढताय ते डोक्याचं टोप काढून. कोणीतरी पाहिलं मग? त्रस्त संबंधात आता आमचं काय काम राहिलं हे? आमच्या पैसे आम्हाला वापरता, म्हणजे झालं. बर, लग्नाची तयारी वाटतं. ए, तुला काय करायचं आहे? तुझा काय संबंध? आधी आम्ही लग्न करू आणि मग हनीमून करू. वाटलं तर आधी हनीमून करू आणि मग लग्न करू. नन ऑफ युअर बिझनेस. म्हणजे जायचं नक्की ठरलं तर? ऑफकोर्स. रिझर्वेशन सुद्धा केलंय महाबळेश्वरचं निसर्गरम्य ठिकाणी. हो की नाही बिट्टू राणी? हो, जरा त्या तिकीट बघू. बघा ना, आता तरी आमची सुटका कराल की नाही? नाट्य उंदीर आणि नाट्याची सुंदरी, तुमची सुटका होईल, पण आम्ही सांगू तेव्हाच. तोपर्यंत आमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही इथं वागायचं. आणि जर का एकमेकाला असे भेटायचा प्रयत्न केलात तर तुमच्या कवटीचे ऍस्टे करून हॉलमध्ये ठेवीन. अरे बापरे, मग ती सुटका तरी कधी करणार? सगळी एस्टेट तुझ्या नावावर झाल्यानंतर. अरे वा, पण तेवढ्यात त्याची खरी आई आणि मुलगा आला तर? त्याची ही योजना तयार आहे. आणि तू ग मुकाट्याला म्हातारी बन आणि कामाला लागा दोघे. तू काय येतोयस? ते बघतील ना तुला. कोणाला मी दिसत नाही रे. तुझ्याशिवाय मी कोणाला दिसणारच नाहीये. आले बघ आले. तुमचं म्हणणं मला अजिबात अमान्य आहे. साहेबांना विचारू. मी बघतो. कोण हवंय आपल्याला? मी नंदकुमार, रावसाहेबांचा धाकटा मुलगा. बाबांच्या मृत्यूची बातमी मला मुंबईत मिळाली आणि त्यांच्या तिकडच्या सॉलिसिटरनी त्यांच्या मृत्यूपत्राची ही कॉपी मला पाठवली. बघा. अरे देवा, काय झालं? इंग्रजीत आहे. हा सगळ्यात मोठा बोका चष्मेवाला या टिप्पाडानेच माझा गळा दाबला. येस सर, यू आर मोस्ट वेलकम. आम्ही तिघ इथले जुने नोकर. मी इंद्रसेन आंग्रे, मी फॅक्टरी मॅनेजर. हलकट नंबर 1. अच्छा अच्छा. हे आप्पाजी, या घरातले सर्वात जुने व्यवस्थापक. हलकट नंबर 2. माझी वाट लावायची व्यवस्था यानेच केली. आणि हे दयाराम सोनवणे, आपल्या एसटीचे चीफ अकाउंटंट. नमस्कार. हलकट नंबर 3. पैसे खाण्याचे ना राष्ट्रपती पदक मिळालंय. आता आपली घरच्या मंडळींशी ओळख करून देतो. या ना. हे आपले थोरले बंधू बंडूराव. अच्छा अच्छा अच्छा. आणि ह्या बंडूरावांच्या आणि आपल्या सावत्र आई शकुंतलाबाई. सावत्राई? पण बाबांनी दुसरं लग्न केलेलं मी कधी ऐकलं नव्हतं. केलं होतं सर. मारुतीच्या मंदिरात मीच स्वहस्ते कन्यादान केलं. अच्छा 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 अच्छा. नंदू बेटा, काय म्हणालात? सावत्र असली तरी सत्य आईसारखं प्रेम केले तिने माझ्यावर. नंदू बेटा, बिठी मार मला. किती दिवसानं भेटला रे नंदू. हे दोघं लिंबू टिंबू आहेत. पोटा पाण्यासाठी नाटक करता करता या जनावरांच्या जाळ्यात अडकलेत. सर, आता जर तुम्ही विश्रांती घ्या. आई साहेब, यांना यांची खोली दाखवता. हो. चल बेटा नंदू. आता आई तिथं थांबणार नसेल तर मी तरी थांबून काय उपयोग? लहानपणापासून मला आईची सवय. चल भाऊ. ते म्हणतो तू, मी थांबतो जरा इथं. दयाराम, आप्पाजी, आता काय करणार? अजूनपर्यंत तरी याच्याबद्दल कुणालाच काही माहित नाही. उडवून टाकूया. चिंता नको, ते कार्य माझ्याकडे राहिलं. यायला गातय तेजा. का आवाज आहे का गिरणीचा भोंगा आहे? ए आप्या, हे स्वद्या, अरे चहा उकळला की रे तो? अरे गॅस काय तुझ्या बापाचा आहे का रे? नंदूच्या चहामध्ये विष होतोय हा टकल्या. मद्य घेऊ. तिच्या मायचं बेवड.
हा इथे बरोबर कोणाला दिसायची नाही. काय झालं अप्पाजी? अहो काय झालं म्हणून काय विचारता? कुणीतरी उकळता चहा माझ्या बसायच्या जागेवर होतला हो. इथे तर कोणीच नाहीये. अप्पाजी मी तुम्हाला किती वेळा सांगितले की येता जाता ही जय भोलेनाथ लावायची सवय थांबवा. अहो थोडस स्वतः काहीतरी करायचं आणि लोकांच्या नावानं शंख करत बसायचं. काय रे? नंदू बरं झालं तुम्हाला भेटायला आलं असते. काही लागलं सवरलं तर जरूर फोन कर. ओके? ओके सर. नो सर काका. ओके काका. गुड नाईट. गुड नाईट. देवा, अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी सत्याची बाजू घेऊन लढायला निघालाय. याला यश दे. नंदू, मी तुला म्हणत होतो ती हीच मुलगी. हा? हे नंदू, अरे ती तुझ्याकडेच बघते. हा? अरे ए नंदू, ए नंद्या, ए नंदू, अरे तू काय माणूस आहेस काय? ती तुझ्याकडे चक्क अशी बघत होती आणि तू तिच्याकडे न बघता चालू पडलास. हे बघ बंडू, मी या करता इथे आलो नाहीये. तुला काढलेली जागा तुम्हाला दाखवणार होतास ना. चल, हीच ती जागा. याच ठिकाणी त्याने मला काढला. बंडू, मला असं वाटतं हा खड्डा आपण उकरावा. म्हणजे काय होईल? म्हणजे तू नाहीसा झालेला नसून तुझा खून झाला हे सिद्ध होईल. नाही पण खून कुणी केलाय तू कसं सिद्ध करणार आहेस? आपल्याकडे काहीतरी भक्कम पुरावा असल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलण्यात काही अर्थ नाहीये. तुला मारायचं कारण म्हणजे बाबांच्या खुनाचं रहस्य तुला समजलं, पण बाबाला मारायचं कारण काय? नाही बंडू नाही, बाबांच्या खुनाचा पुरावा मिळाला पाहिजे. बरं मला सांग, तुझं बाबांचं बोलणं झालं हा आणि तू त्यांना मेलेलं पाहिलंस, हा, त्या दरम्यान काय घडलं? मी तुला सांगितलं ना, मी बाबांशी बोलत होतो इतक्यात वॉर्ड बॉय आला आणि त्याने एक औषधाची चिठी माझ्याकडे दिली आणि तुला लगेच बाहेर पडावं लागलं. करेक्ट? करेक्ट. वॉर्ड बॉय बंडू, वॉर्ड बॉय. हा? सरकारी हॉस्पिटल मधला वॉर्ड बॉय. त्याच्याकडे नक्कीच काही धागेदोरे सापडतील. अरे बाबा, मी तुला हजारदा सांगितलं ह्या बाबतीत मला काय बी माहित नाही. म्हणजे तू बऱ्या बोलाने मानणार नाहीस तर? अरे मारून मारून हाडं मोकळी करेन. तू मला मारणार? जा घरी जा. जादूगार बाची टांगचं नाव ऐकलंस कधी? तुम्हीच. जागेवरून न हलता तुझ्या पाठीचं थिरडं करून टाकेन मी. हो, भेजा खाऊ नका, माझ्या ड्युटीचा टाइम झालाय. हा, तुझा टाइमच झालाय. तो असं ऐकणार नाही नंदू. तुला किती वेळा सांगितलंय, सरळ धोबीघाट सुरू केल्याशिवाय मळ बाहेर निघणार नाही. हे बघ, हे तुला शेवटचं विचारतोय. हे आता फुटायचं बघायचं का? आता बघतो. यम्मा. सोडा सोडा मला खेळत सोडा. सांगशील सगळं? हो सांगतो. पोलिसांच्या समोर सगळं सांगशील? मी सगळं सांगतो. पण मग खेळत बघ कसा लागला मिठू मिठू बोलायला. हे बघ नंदू, याला गावातून मिरवत नेण्यात काय पॉइंट नाही. सगळे बदमाश सावध होतील. आपण इन्स्पेक्टर ठाकूरांनाच इकडे बोलूया. अरे इथे जवळपास पुढे फोन आहे? फोन नाहीये. मला माहितीये ना, चल दाखवतो. हे, हा? याला इथे पक्क बांधून ठेवायला पाहिजे. याला टाकू काय खाली? टाक.
होय ठाकूर साहेब, त्यांनी कबूल केलंय आणि तो पोलिसांना जबानी द्यायला तयार आहे. मी सांगतो त्या पत्त्यावर ताबडतोब या. या. घ्या आला ताब्यात. नंदू, ही इज डेड. कोणीतरी मारून टाकलंय याला. काय? पण पण सर हे कसं शक्य आहे? या सगळ्या प्रकारामागे कोणीतरी अट्टल बदमाश आहेत हे नक्की. पण तुम्हाला मी सांगतो सर, मी याला कदाचित तुला माहित नसेल नंदू, माझी आणि रावसाहेबाची फार जुनी दोस्ती होती. अगदी अरे तुरेची दोस्ती होती. त्याच्या बाबतीतली ही केस मी आता माझ्या ताब्यात घेतो. पण सर तुम्हाला तू मी काही काळजी करू नकोस. अरे आमच्या मागे सगळी यंत्रणा असते. आम्ही पाहू काय करायचं ते. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू इथला परिसर पहा, मन रमव. वेट अ मिनिट, माझी पुतणी तुझ्याच वयाची आहे. यू कॅन बी गुड फ्रेंड्स. ती दाखवील तुला इथला परिसर. मी पाठवतो तिला. ओके? ए नंद्या, अरे काळजी कसली करतोयस? हा? सगळं काही बरोबर होऊन जाईल. तू पण. ए नंद्या, अरे ती बघ अंजू आली. ऍक्च्युअल अरे बघत करायला तुझ्याकडे. तुझी ओळख करून दे की. मी नंदू. नंद. ओ हॅलो. 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 मला कळलं ते. हा. मी अंजू, अंजू, अंजली ठाकूर. हात मिळावे. मी ओळखलं तुम्हाला, कारण तुमच्या काकानेच मला काल सांगितलं की तुम्ही या जणार म्हणून. तुमच्या काकाने सांगितलं की तुम्ही या जणार. तुमच्या काकाने काल सांगितलं की तुम्ही या जणार म्हणून. मला काल सांगितलं कळलं काकाने. कळलं तिला कळलं. बोल की. तुमची तब्येत कशी आहे? काय बोललं बाळ, काय बोललं? हिमालयावर किती टन बर्फ साठलाय सांग तिला. येडचाप कुठला. जरा प्रेमाच्या गोष्टी कर की. काय करतय? तुम्हाला एक सांगू, तुम्ही मला आवडलात. काय? मार डाला पप्पडवाले ने, तेरा भी जवाब नाही. डायरेक्ट. हो भाई, आपली ही पहिलीच भेट आणि पहिल्याच भेटीत तुम्ही असं म्हणजे. गाला शेपूट. म्हणून काय झालं? खरंच आवडलात म्हणून सांगितलं. बाय द वे, तुमचा तो बंड्या आहे ना, बंड्या आपला पण मित्र आहे. कुठे उधळलाय काही कळत नाही. एक नंबरचा टोणगा आहे, टोणगा. कानाखाली आवाज काढ राहायच्या. चला फिरायला जाऊ. फिरायला? म्हणजे काय आहे की अरे हो म्हणणं शुंभा. नाही म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मग जाऊया. आपल्याला काय फिरायला. अरे मी एकटा राहिलो इकडे. अरे जा म्हटलं चालला लगेच.
नंदू तुझं काय चाललंय? कधी माझ्याबरोबर नाचतोस काय, कधी माझा हात झिडकारतोस काय? मला काहीच कळत नाहीये. हे बघ अंजली, मी हे सगळं करण्यासाठी इथे आलो नाहीये. इथे येण्यामागे माझा हेतू फार वेगळा आहे. हे बघ, मला तुझा अपमान करायचा नाहीये, पण मला काही सुचत नाहीये. मला सांगण्यासारखं नाही का? नाही तसं नाही, पण ही गोष्ट तिसऱ्याला कळणार नाही. अरे एवढा तरी विश्वास ठेव माझ्यावर. नंदू सांग तिला, तिला सांगायला काही हरकत नाही. चांगली मुलगी आहे ती. काय रे, दचकलास का? नाही काय नाही. अंजू, बाबा अपघातात नाही वारले, त्यानं मारून टाकलं गेलंय. ओ नो, विश्वासच नाही बसत. म्हणजे बंडू त्याच तपासासाठी बाहेर गेलाय? नाही, त्या लोकांनी त्याचाही खून. काय? थँक्यू अंजू, माझ्यासाठी एकदा तरी डोळ्यातून पाणी काढलंस. मैत्रीची लाज राखलीस आपल्या. अंजू, या सर्व प्रकरणाचा छडा लावून त्या बदमाशांना फासावर लटकवल्याशिवाय माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. नंदू, मी तुला मदत करेन, अगदी कोणत्याही परिस्थितीत. अंजू, हो, तू एकटा नाहीयेस. मी आहे तुझ्या बरोबर. अंजू, तुमचा जोडा लक्ष्मीनारायणासारखा शुभून दिसतोय. माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला. खा तू खा. वा, चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. 24 तास नुसते हावराटासारखे खात असतात. काय करणार? पैसे खायला मिळत नाहीत म्हणून फळं खातो. भेट रे भेट. अरे किती वर्षांनी भेटतोय. आणि काय रे, थोडासा काळवडलायस. उन्हामुळे. आप्पाजी, ही काय भानगड आहे? कोण आहे ते ग्रस्त? हा वाटत नसला तरी माझा सख्खा धाकटा भाऊ आहे गप्पाजी. अरे तुंबा जांब तुंबा. भयंकर काहीतरी काय बोलतो? हा, तो दक्षिण आफ्रिकेत असतो ना. दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येला एक लोलोलुंबू नावाचं गाव आहे. हा, लोलोलुंबू. तिथे जारण मंत्राच्या उच्च शिक्षणासाठी हा गेला होता. लोलोलुंबूला म्हणा बघू. लोलोलुंबू नाही जमणार नाही तुम्हाला. मंत्रोबा तंत्रोबा मुठमार दंग शत्रुनाशी यंबा विद्योब पारतुंग. हा, ते त्याच्या पदवीचं नाव आहे. आफ्रिकेतल्या पदवीला उडू उडू उंबा म्हणतात. वा 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 वा. आता इतके मोठे मांत्रिक आपल्या इथे राहणार म्हणजे आपल्याला नाशंबा आम्ही इथं राहणार नाही. जनसंपर्क बाकार नाशंबा. आम्हाला एकांतात राहावं लागतं. वेताळ राहणार पानमळ्याच्या मध्यभागी वडाच्या झाडाजवळ एक झोपडी बांधली आहे. आम्ही तिकडेच राहणार. बरं पण भेट तर रोज होणारच की नाही? या ना. बाबा तू काय झालंय काय तुला? वाशतुंबा लपडतुंबा. या घरात ना काहीतरी जाणवत आहे. इथे आत्म्याचा मला वास येतो. अतृप्त आत्मा. अतृप्त आत्मा कोणाचा? त्यासाठी मला ध्यान लावावं लागेल. अगडतुंबा शिकडतुंबा शिगलू. ऐका जरा, इथे नको. आपण आतल्या खोलीत जाऊन बोलू. सविस्तर बोलताय. आत्म्याबद्दल काहीतरी बोलत होता तो. कुणाचा आत्मा? इकडे जीव जाऊन मरायची वेळ आली तरी नाक उपसाची सवय जात नाही. केळंबा खांबा. काय? केळं खा. काय नंदू, अभ्यास चालला वाटतं? हा, कर. नंदू, ए नंदू, नंदू, या वास्तूत काहीतरी आलंय. म्हणजे काय ते मला सांगता येणार नाही, म्हणून मला कसली तरी जाणीव होते. काहीतरी धोका आहे. तू काय बोलतोस मला काही कळत नाही. तुला कळणार नाही, सांगता येणार नाही मला. पण काहीतरी कळतंय भयानक, विचित्र. हे बघ, मला जर अकाउंट चेक करू दे. मला त्रास देऊ नको. जा बघू तू. चल गप. वासना लुंबा अतृप्त इच्छा. म्हणजे
ज्या वास्तूच्या मालकाचा खून झाला त्याच्या मुलाला त्याचा पत्ता लागला म्हणून त्याचा मुलाला पण गेला तुम्हा असं काहीतरी घडलंय ते. हो म्हणजे आम्ही त्याच्या शोधात आहोत, पण मुलाचा खून झालाय आम्हाला आत्ताच कळतंय. त्याचा खून झालाय पण तो इथे आलाय. त्याचा आत्मा एका नातेवाईकाला बरोबर घेऊन आलाय. भाऊ आहे तो भावातर्फे खुनाचा बदला घेणार. बदला लुंबा. अरे नाही गप्पूजी, अरे ही वास्तू तशी पवित्र आहे, इथे अतृप्त आत्मे वगैरे वावरता कामा नयेत. हो हो, थोरल्या मालकांची आठवण म्हणून आम्ही एस्टेट सांभाळली. हा. आता ती धाकट्या मालकांच्या स्वाधीन केली की आमचं काम संपलं. हो ना. त्या ते भूत प्रेत वगैरे भलत असेल तर अपवित्र घडायला नको. महाराज यातून काहीतरी उपाय काढा महाराज. उपाय आहे हा. तो मी करीन. त्या भूताला बांधून ठेवीन कायमचा. पदवी परीक्षेत माझा स्पेशल विषय होता भूतांबा बांधुंबा. मी ते बांधून ठेवला आहे. माझ्या परवानगी शिवाय हा इथून हलू शकणार नाही. इम्पॉसिबल. ए हो ना लुल्लू, ए लुंबा जुंबा, ए सोडणार आहे मला. अजिबात सोडणार नाही. महाराज मोठे उपकार झाले महाराज. गप्पाजी चांगली नजर ठेव त्याच्यावर. हो हो, तुमच्या शेंडीला कधी तुपलो निसतील पत्ता सुद्धा लागणार नाही. डोंट वरी तो. या वलयाच्या बाहेर तो कधी येऊ शकणार नाही. अरे त्यांचं काय, तो एकापेक्षा एक खतरनाक माणसं आहेत ती. गप्पाजी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, खोटारडा आहे तो. दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ते. चला इंद्रसेनजी, आपल्या तीर्थप्रसादाची वेळ झाली आहे. हो, चला, 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 एवढी चला, घाई आहे तुम्हाला. ए गप्पाजी, अरे माझं ऐक, आता तुझी फार मोठी चूक होते. मला एक मोठी कामगिरी पार पाडायची, सोड ना मला. मी सज्जन मांत्रिक आहे. भूता शेताला कायदा हातात घेऊ देणार नाही. आता तू एक शब्द जरी बोलस तर वाचा काढून घेईन. वा वा, क्या बात आहे आप्पाजी. आप्पाजी, आता राहिलेलं एकाला आडवा केला ना की आपण कायमचे मोकळे झालो. नाही 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 दयाराम, हे कळायला साहेबांची परवानगी नाही. सुदैवानं आपलं सगळं अगदी प्लॅन प्रमाणे घडत आलेलं आहे. आपल्याजवळ भरपूर रोकड जमा झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आज आपली सर्वात मोठी डील आहे. आज रात्रीची कन्साइनमेंट आली, त्याचं पॅकिंग झालं आणि पार्सल योग्य त्या ठिकाणी पोहोचली का मग बस, मग सुटकेस मध्ये मावणार नाही एवढा पैसा भरायचा आणि सरळ परदेशाला रवाना. मग कोणाचा बाप सुद्धा आपल्याला पकडू शकणार नाही. Cheers to our success. Cheers.
पंडू 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 नया मारीन धरून अरे हा बंडू कुठे गेला बारको सोड ना, कोणीतरी येईल. परवा त्या इंद्राने तुला एक ठोसा मारला तर 2 दाडा पडल्या, आठवतं ना? कशाला काळजी करतेस? अगं ते तिन्ही रावण घरात नाहीयेत, कसल्या तरी महत्वाच्या कामासाठी फॅक्टरीत गेलेत. त्यानं जाताना पहिलं आणि लगेच तुझ्याकडे आलो ग. म्हणजे आता तास 1.5 तास तरी इथे कुणीही येणार नाही. अजिबात नाही. चल आपण आपल्या हनीमूनचा तुकडा उरकून टाकू. मेरे दिल की पिपाणी. हाय बारकू, मेरे कलेजे के कबूतर. बिट्टू माझ्या फुफ्फुसाची पासपूस. बस बोलण्यातच वेळ घालवायचा का? नंदू बेटा, तू पण आला? वा वा वा, माझे दोन्ही लेकरं माझ्या जवळ आहे. आई हा? तू केसाला कलप लावलाय वीग लावायला विसरले. लावते हा बेटा. जास्त शहाणपणा केलात ना तर चिंता करून ग्रहाच्या दिवशी वाटून टाकेल. माफ करा साहेब, आमच्या हातून चूक झाली, पण तुम्हाला कळले कुणाला सांगू नका प्लीज साहेब. नमक हराम का केलं ते नाटक? पैशासाठी आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं, म्हणून आम्हाला पैसा पाहिजे होता. पण तुमच्या त्या अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, शक्ती कपूर तिघांनी म्हणून आम्हाला जाळ्यात अडकवलं. आता आमची सुटकाही होत नाही हो. तुम्हीच काहीतरी करा साहेब, Please. आम्हाला सोडवा यातून. केवळ पैसा करता तुम्ही आई मुलाचं पवित्र नातं पाठवलं. आता किती पैसा मिळाला तुम्हाला? अजून एक सुद्धा पैसा मिळाला नाही हो. बरं पैसा मिळाला ते तुम्ही खिसकाल. म्हणजे काय, लंगडी घालतच जाऊ. हो. ठीक आहे, त्या बदमाशांनी पैसा कुठे पुरून ठेवलं ते मला माहिती आहे. हो? आत्ताच्या आत्ता तिथे जायचं, मावतील तेवढे पैसे बॅगेत भरायचे आणि पसारवायचं. अरे वा, थँक्यू. पण साहेब ती जागा कुठे आहे? लवकर कर रे. काय? हॅलो, हाव आर यू? हॅलो पोलीस स्टेशन. अहो आम्ही बंडूबाईचा खून नाही केला हो. आई शपथ नाही केला. खरंच नाही केलं? बोलली म्हणजे कबूल कराल. अहो खरंच आम्ही नाही केला हो. हा पण कुणी केला तो आम्हाला माहिती आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. व्हॉट? हो साहेब, इंद्रसेन, अप्पाजी आणि दयाराम हे तिघही आम्हा दोघांना एकत्र घरात भेटू देत नव्हते. म्हणूनच त्या दिवशी त्यांची नजर चुकवून आम्ही जंगलात गेलो होतो. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं साहेब. होय साहेब. आय सी. हवालदार, ताबडतोब इंद्रसेन, अप्पाजी आणि दयारामला अटक करा. ते बंगल्यावर नाहीयेत, ते फॅक्टरीत नाहीयेत. मी चौकशी केली, ते मध्यरात्रीपासून गायब आहेत. त्यांच्या तपासाच्या ऑर्डर्स करा. चला निघा. नंदू, या दोघांनी आता फार महत्वाची माहिती सांगितली. या दोघांची साक्ष महत्वाची ठरणार आहे आणि म्हणूनच यांच्या जीवाला धोका आहे. मी यांचं स्टेटमेंट घेतो आणि ते तिघे बदमाश सापडेपर्यंत या दोघांनाही पोलीस कस्टडीत ठेवतो. ठीक आहे.
हॅलो, मी साहेब बोलतोय. तुम्ही अत्यंत मूर्ख आणि नालायक आहात. हो तुम्ही तिघही, तो आपाजी, दयाराम, तू सुद्धा. माझ्या पुढच्या योजनेवर तुमच्या निष्काळजीपणामुळे पाणी पडलं असतं. काय झालं? गाढवानो, तुम्ही बंडूचा खून केला, त्याला आय विटनेस आहे. त्या आपाने आणलेल्या बारको आणि बिट्टीनं तो पाहिलाय. शट अप. त्यांनी कोर्टात साक्ष दिली तर तुम्ही तर लटकालच नाही, मला सुद्धा लटकवा. मोठ्या हुशारीनं मी त्यांना आता पोलीस कस्टडीत ठेवलाय. उद्या दुपारी परगावी पाठवण्याच्या निमित्तानं त्यांना बाहेर काढीन. घाटातल्या खिंडाराजवळ गाडी अडवा आणि उडवून टाका दोघांनाही. काय? तू हे सगळं तुझ्या कानाने ऐकलंस? हो, मी स्वतः सगळं ऐकलं आणि तुला सांगायला लगेच आले. ते माझे काका असले तरी ते गुन्हेगार आहेत, म्हणून मला त्यांच्या विरोधातच उभं राहायला पाहिजे. अंजू, बारकू आणि बिट्टी हा एकच पुरावा आहे जो आपण कोर्टासमोर हजर करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना वाचवला पाहिजे. पण कसं? मला एक सांग, तुझे काका आता कुठे आहेत? घरीच आहेत. काका येऊ का? कोण, नंदू? अरे ये. सॉरी तुम्हाला त्रास देतोय, पण इंद्रसेन मंडळींचा काय पत्ता लागला का? अरे आधी बैस तर खरा. मी इथे बसतो, तुम्ही इथे बसा. या काका, तुमचा हा फोन नंबर 32265 करेक्ट ना? हो का? नाही, माझ्या मित्राला मी हा नंबर दिलाय, त्याचा फोन येण्याची शक्यता आहे. नो प्रॉब्लेम. हे बघ नंदू, मी तिघावर वॉरंट काढलेला आहे. लवकरच सापडतील. तू अगदी निश्चिंत राहा. नाही, तुम्ही असताना मी कशाला चिंता करू? बाईसाहेब, मला माहिती आहे तुम्ही ठाकूर साहेबांचे पुतणे आहात, पण नियमन तसं करता येत नाही. कायद्यानं मी तुमच्यावर कसं काय पाठवणार? पण ते कैदी नाही आहेत. काकानेच त्यांना माझ्याबरोबर पाठवायला सांगितलंय. हवं तर तुम्ही काकांना घरी फोन करून विचारू शकता. ठीक आहे. माझी फक्त एवढीच विनंती होती, मी घेतो. हॅलो. हो, मीच बोलतोय. हो, मीच सांगितलं होतं ताबडतोब. तर काका, माझी एवढीच विनंती होती की त्यांना लवकरात लवकर पकडा. हो. येतो मी. अरे पण नाही म्हणजे काय की मला थोडी घाई आहे आता, मी नंतर येईन. गुड नाईट. गुड नाईट नंदू. बसा लवकर. मिस्टर विचित्र, अहो मला सोडा, मी तुमच्या पाया पडतो. हलते त्या आईला नुसतं. ए, हलतोस काय इम्पोर्टेड कुरबुड्या? अरे माझं काम तिकडे पेंडिंग पडलंय ना. मला त्याच्या आईला. ए, अरे मी नसल्यामुळे माझा भाऊ तिकडे माझ्या नावाने शंका करत असेल ना. हा बंडू आयता वेळी नाहीसा झालाय. कुठे गेला देवाला ठाऊक. ते आता महत्वाचं नाहीये नंदू. या दोघांचं काय करायचं? त्यांच्या जीवाला इथं धोका आहे. पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चालणार नाही. नाही अंजू, नाही. तुझ्या एका काकांमुळे पूर्ण पोलीस डिपार्टमेंटवरती विश्वास दाखवू नकोस. यांना आपण डीएसपी साहेबांच्याकडे घेऊन जाऊ आणि त्यांना आपण सगळं. येस. बारकुल आणि बिट्टीला मोठ्या शिताफीनं पळवलंस. स्वतःला फार शहाणा समजत असेल नाही, पण हे सगळं करताना आपल्याला एक आई हे विसरलास. आई जिवंत हवी असेल तर बारकू बिट्टीला घेऊन पडक्या किल्ल्यापाशी ये. 5 तासाची मुद्दत देतो, नाहीतर मुद्दतीनंतर तिथंच येऊन आईचं प्रेत अंत्यसंस्काराकरता घेऊन जावं लागेल. हॅलो. हॅलो. नंदू, काय झालं? त्यांनी आईला पळवलंय. ओ गॉड. आणि आई हवी असेल तर या दोघांना घेऊन पडक्या किल्ल्यापाशी 5 तासात बोलवलंय, नाहीतर. नंदू भैया, एवढे हवालदिल कशाला होत आहे? आम्ही तयार आहोत, आम्हाला घेऊन चला. अरे बारकू, तुला माहिती नाहीये तिथे? माहिती आहे सगळं आम्हाला. ते आम्हाला जिवंत ठेवणार नाही. अरे लहानपणापासून बेवारच्या सारखा राहिलो असलो तरी आईचं प्रेम कळतं आम्हाला. खोटा का होईना, तुमचा भाऊ झालो होतो. तुमच्या आईसाठी एवढं सुद्धा करू नये. नंदू भैया, तुम्ही आमची काळजी करू नका, आम्हाला घेऊन चला. हो. नाही बारकू, यातूनही काही मार्ग निघेल. हा बंडू कुठे गेला कळत नाही. तो असता तर सगळाच प्रश्न सुटला असता. मगाचपासून मी बंडू बंडू असं ऐकते, पण ते तर. हो, तरीही तो आम्हाला मदत करतो. म्हणजे त्याचा आत्मा इथे वावरतो. आत्मा? थांबा थांबा, आता माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली. इथं परवा एक मांत्रिक आला होता, आप्पाजींचा भाऊ. आफ्रिकेतल्या आईचा मुलगा असणार. इथं आल्यावर फेफरा आल्यासारखाच वागत होता.
ओरडत काय होता, किंचाळत काय होता आणि सारखं म्हणायचा मला इथं आत्म्याचा वास येतोय म्हणून. त्या इंद्रानं आमच्या समोरच त्याला दुसऱ्या खोलीत नेलं, होय की नाही का? अच्छा 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 म्हणजे त्या मांत्रिकानंच बंडूच्या वावरण्यात मज्जाव केला असणार. तो मांत्रिक कुठे सापडेल तुम्हाला माहितीये? तो त्या कुठल्याशी रानात, हा वेताळ रानात, मळ्याच्या मध्यभागी, पान मळ्याच्या मध्यभागी वडाच्या बुंद्याजवळ. बरोबर, हा. तिथे झोपडी बांधून राहतो. बरोबर. चला तिकडे ताबडतोब चला. 1 मिनिट, हे बघ, आपल्या हातात फक्त 5 तास आहेत. शिवाय तिकडे किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. त्यापेक्षा तू असं कर, या दोघांना घेऊन पडक्या किल्ल्यापाशी जा आणि जमेल तेवढा वेळ काढ. मी वेताळ रानात जाते. अगं पण अंजू तू असं का? हे बघ, ही काळजी करण्याची वेळ दवडण्याची गोष्ट नाहीये. डोंट वरी अबाउट मी. तुम्ही निघा आता, मी निघते. अँड ऑल द बेस्ट. दादा, सापडलास ना शेवटी? दिसलास ना मला? कोण आहेस तू? काय हवं तुला? काय हे दादा, तुझ्या ताईला तू ओळखलं नाही? मुली सोड सोड, तुझं काहीतरी गैरसमज झालाय. नको दादा, असं झिडकारू नकोस मला. अरे बापरे, ए बाबा रडू नकोस बाई, मी एक सज्जन मांत्रिक आहे, मला पाहत नाही कोणी रडलेलं. दादुड्या, बहीण भावाच्या भांडणात मी तुला डुकरा म्हणाले असेल, पण म्हणून इतकं रागवायचं का आपल्या ताईवर? त्यावेळी फक्त एक करंगळी वर करून गेलास, तो आता दिसतोस. ए बघ बाई, मी कधी घरातून पळून गेलो नाही. माझ्या बापांनी मला नको त्या जागी लाथ मारून घरातून बाहेर काढला आणि मला कोणी बहीण नाही. हेच मोठं दुःख आहे. दुकुंबा, असं कसं होईल? मी माझ्या दादीतल्याला ओळखत का नाही? अरे, वयाच्या 7व्या वर्षी तुम्हाला सोडून गेलास, तो आता दिसतोस. हेच ते डोळे, हेच ते नाक, याच त्या कुरतडलेल्या मिशा आणि हेच सुंदर ते ध्यान उभे ओट्यावरी. ताई, दादा, आईनं डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहिली आणि तिला मोतीबिंदू झाला. बाबांनी तर तुला शोधताना इतके जोडे झिजवले की अख्खी बाटा कंपनी निकालात निघाली. बाटा आपले बाबा. शेवटी गेल्या वर्षी कॅन्सर सारख्या छोट्या आजाराचं निमित्त करून आई आणि बाबा हार्ट फेलने गेले. शांत हो दादा. हे बघ ताई, मी तुझा दादा नाही, पण आजपासून झालो. दादाची वाट पाहणाऱ्या त्या माझ्या ताईसाठी मी वाटेल ते करीन, वाटेल तुम्हा. ऐन भाऊबीजेच्या दिवशी मला माझा दादा मिळाला. भाऊबीज आज? होय दादा, चिपळूणकर पंचांगाप्रमाणे आजच भाऊबीज असेल. असेल मग मग वाटेल ती ओळणी मग ताईडे. तो बांधून ठेवलाय, त्याला सोड. काय? होय दादा, तो एक पुण्यात्मा आहे. इंद्रसेन अप्पाजी दयाराम यांनी त्याचा खून केलाय. काय सांगतेस? म्हणून ना त्याला लवकर सोड. आपल्या तिघांना अजून एका ठिकाणी जायचंय. कुठे जायचंय? माझं कुक्कू धोक्यात आहे दादू. इन द मिडल ऑफ भाऊबीज, इम्पॉसिबल ना ताई. त्या क्षणी मी त्याला मोकळा करतो. वेलकम वेलकम. पकडा रे साल्याना. आई, या हलकट लोकांनी बाबाला. मला माहिती सगळं. मला घाबरण्यासाठी त्या हलकटांनी मला सगळं सांगितलं. माझ्या बंडूचा आत्मा देखील त्यांनी कैद करून ठेवलाय. आईचे शाप आहेत त्यांना, त्यांचं कधी भरवणार नाही. वा 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 वा, धाकटे मालक, मातोश्री, माय लेकरांची गाठ पडली, आनंद वाटला, डोळ्यात पाणी आलो. पण काय करणार, तुम्हाला सांगावं लागतंय, तुम्हाला जिवंत ठेवणं जमणार नाही हो आम्हाला. हे टकल्या, जास्त आवाज करू नको. सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघंही आलो. आता आईला सोड, नाही तर उरलेला पण भाजून टाकीन तिच्या. हराम खोर, तू मसाला मी चिता सोडलं. मरायची पाळी आता तुमची आहे. कोण वाचवणार आहे तुम्हाला इथं? मी. काय बरं आहे ना?
हे काय अंगावर नीट नेम धरून मार रे, कशा लोकच गोळ्या फुकट घालवत आहे. ठीक आहे कुठली वाटत तिच्या आईला भूतावर गोळ्या लढता काय रे. येऊ दे येऊ दे येऊ दे. अरे पण सोडलं कोणी? मी सोडलं. सोडून दिलं. अरे पण का सोडलास गधड्या? तू माझा भाऊ आहेस ना सख्खा? नाही, आता मी फक्त एकच व्यक्तीचा भाऊ आहे. ताये चल, चल. ताये दादा दादा ताये, तायडे चल. सत्यानाश. पण गप्पाची तुम्ही दयाराम, ही गप्पा मारण्याची वेळ नाहीये. आधी या दोन्ही साक्षीदारांना उडवून टाकूया. पकडा पकडा पकडा. नमस्कार, तुम्हाला हे सोडणार मी. काय झालं बाळा? बंडू, तू एक काम कर, तू माझ्यात घुस, म्हणजे आपण सगळ्यांना मारू. बिलकुल नाही आ? बिलकुल नाही. पण माझ्या अहो मांत्रिक, आम्ही दोघं बोलतो ना मध्ये मध्ये उगाच. मांत्रिक, तुम्हाला लग्नाचे मंत्र येतात का हो? आम्हाला सगळं मंत्र येतात. सगळं बा. मामा दोघांचं लग्न लावून द्या ना. जाऊन बा. मुलगी कुठे आहे? हा काय मुलगा दिसतोय? आई, लग्न माझं आहे. बरं चला. लग्न इकडे लावून तिकडे. मध्ये लग्न करू नकोस. आफ्रिकेमध्ये असेच लग्न होतात. बाई, काही अरे गप्पाजी, अरे तू काय करतोय काय? तू मला सख्खा भाऊ आहेस ना, त्याचं लग्न काय लावतोस? तो शत्रू आहे आपला. कोण शत्रू आहे सगळं मला माहिती आहे. कोण आहे शत्रू? तू आहे. मी शत्रू आहे? तू शत्रुघ्न सिन्हा आहेस. शत्रुघ्न सिन्हा असेल कदाचित. तू बताव मला कोण कोण विचारू तू. अरे तू अरे की आई जायचं ना. बंडू, अरे तुला झालं तरी काय? माझी मदत का नाही करतेस तू? हे बघ नंदू, आता कुठल्याही प्रसंगाला तुला स्वतःलाच तोंड द्यावं लागणार. हा तुझा भाऊ दरवेळेला तुला नाही उपयोगी पडणार. म्हणजे हा तसं कर, असा कर. या हाताचा उपयोग करायला शिक. लढ नंदू, लढ. चल. ए इंद्रिया, ये. आजपासून तुम्ही दोघं नवरा बायकुंबा बायकुंबा बायकुंबा. अरे पाया पडतो बा. चुंबा चुंबा. चला, लग्न झालं. आता हनीमूनच्या आधी थोडी मारामारी करतो. चला. मंडळानो, मी बघतो तुम्हाला आता बरोबर.
पानिंबा इत्यक्त पानिंबा. उठा. यू आर अंडर अरेस्ट. वा नंदू वा, आज तू मोठं काम केलंस. आता या बदमाशांचा बंदोबस्त मी करतो. चला रे. त्याची गरज नाहीये मिस्टर ठाकूर. तुमचं खरं रूप आम्हा सर्वांना कळलेलं आहे. आय सी. मग तुमचाच बंदोबस्त मला करावा लागेल. डीएसपी साहेब, मी आताच साहेब ठाकूर, तू आमच्या खात्याला लांछन आहेस. तू या युनिफॉर्मचं महत्व जाणलेलं नाहीये. पण सर. शट. तुमच्या पुतणीकडून मला तुमची सगळी कारस्थानं समजतात. काय? अंजू, चला घेऊन चला या बदमाशांना. बंडूभैया नंदूभैया, शेवटी आमच्या दोघांचं लग्न झालं. यांनीच लावलं. आता आम्ही दोघं हनीमूनला जातोय. चला कुठे चला? मला मध्ये कुठेतरी ड्रॉप करा. ड्रॉपुंबा. अरे पण कुठे ड्रॉपुंबा? आफ्रिकेला. तुला आता मी जगात घेऊन सोडतो. बंडू, आई आई बंडू, बंडू, माझा राजा. आई, आता मला जायला पाहिजे. माझी वेळ झाली. अरे पण पंडू. हा नंदू, माझं काम झालं. शिवाय आईची भेट झाली. आता मला गेलंच पाहिजे. हा, पण मी पुन्हा तुम्हा सर्वांना भेटणार आहे. पुन्हा भेटणार? हा. पण कसं आणि कधी? तुझं आणि अंजूचं लग्न झाल्यावर. अभिनंदन, मुलगा झाला. अंजू, अंजू.